जान्हवी जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी आज आपल्यासमोर आरती प्रभूंची म्हणजे चिंत्र्य खानोलकरांची एक कविता वाचणार आहे, जिचं नाव आहे मनाचा दगड। ही एक कविता आहे, हे पहिल्यांदा वाचेपर्यंत मलाही माहिती नव्हतं, कारण ही कविता आपल्याला अतिशय सुंदर भावगीत म्हणून प्रचलित आहे किंवा माहिती आहे। तर या कवितेतल्या काही ओळी आहेत। गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देण। तुम्हाला लक्षात आलं असेल मी हे कोणत्या भावगीताबद्दल बोलते। हे आपल्याला भावगीत म्हणून परिचित असण्यामागचं कारण हे त्याला मिळालेलं हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं संगीत आणि आशाताई भोसले यांचा स्वर। त्या जरी निवर्तल्या असल्या तरी गीतातून कायमच त्या आपल्यासोबत असणार आहेत असं मला वाटतं। तर मी ही कविता म्हणून इथे वाचणार आहे, कारण गीत म्हटल्यानंतर आपल्याला सुंदर स्वर आणि चाली याच्यामुळे आपलं लक्ष कधीकधी शब्दांकडे जात नाही। कधीकधी उलटं होतं की शब्द खूप चपखलपणे पोचतात। पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या संगीतामुळे तर जास्तीत जास्त चपखलपणे पोचतात, पण तरीसुद्धा काही वेळा आपण ते शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही। मीही सुरुवातीला नव्हताच केला, पण तसंही होतं। तर त्यामुळे पुन्हा एकदा आपण ही कविता म्हणून वाचावी, कारण गाणं म्हणून ही सादर करण्याची कुवत तर नक्की माझी नाही, तेवढं धार्ष्ट माझ्यात नाही। त्यामुळे हे मी कविता म्हणून सादर करते। गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पासा आता कळ्या आणि थोडी ओली पाने। आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त, दिवसांचे आता ओझे रात्र रात्र सोशी रक्त। आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला, होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा। तर ही कविता ईश्वराविषयीची आणि प्रतिभेविषयीची वाटते। ईश्वराविषयीचा अर्थ जाणून घेताना आपल्याला वाटतं की हे जे ईश्वराने दिलेलं जीवन आहे ते नक्षत्रांच्या देण्यासारखं आहे। तर ते देणं दिल्याबद्दल परतफेड म्हणून आपण काहीच देऊ शकत नाही, कारण काही कळ्या आणि ओली पानं म्हणजे जी ओली पानं आहेत ती म्हणजे दुःख होय किंवा अश्रूंसहित आलेल्या वाईट घटना होय, आणि कळ्या म्हणजे चांगले प्रसंग, चांगल्या घटना, चांगली कृत्य। आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त, इथे मी आलो होतो आयुष्य जगायला म्हणून। अतिशय आनंदाने आपण सुरुवातीचा काही काळ घालवतो, तर अतिशय आनंदी होतो तेव्हा मी। आपल्याला वाटलेलं असतं की आयुष्य हा एक खेळ मजा मस्तीची गोष्ट आहे, पण तसं नसतं। जेव्हा अवस्था पुढे जाते, प्रौढ होतो, तेव्हा वेगवेगळ्या टक्क्या टोणप्यातून जावं लागतं, आणि जेव्हा वार्धक्याकडे आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की दिवसांचं आपल्याला ओझं झालं आहे आणि रात्र रात्र ही आपलं रक्त शोषते। कारण दिवस आपल्याला ओझ्यासारखे वाटतात, कारण वार्धक्यामध्ये आपल्याला इतर कोणीही विचारत नसतं किंवा काळजी घेत नसतं म्हणूया आपण, किंवा सोबती कोणी नसतो, संगीसाथी असा कोणी नसतो। त्यामुळे एकटं वाटतं आणि अशा दिवसांचं ओझं होतं आणि रात्र रात्र रक्त शोषते, कारण आपण केलेली प्रत्येक कृत्य आपल्याला रात्रीच्या वेळी आठवत असतात। कारण असं म्हणतो आपण दिवस सहज जातो, कारण कामांमध्ये अडकलेलो असतो, त्यामुळे दिवस सहज जातो पण रात्र जात नाही, कारण रात्री हे सगळे विचार आपल्या मनात येतात आणि त्यामुळे रात्र रात्र आपलं रक्त शोषते असं वाटतं। आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला, होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा। आणि हे सगळं घडत असताना, हे घडतंय हे पाहून मन दगडासारखं होतं, आणि ते दगडासारखं झालेलं मन कण्हत म्हणजे अनिच्छेने शेवटी आपल्याला स्वीकारावंच लागतं की हे असं घडलं आहे। आणि ते जेव्हा उशाला घेतलं जातं म्हणजे आपलं म्हणून घेतलं जातं, स्वीकारलं जातं, तेव्हा कळ्यांचं निर्माल्य होतं। निर्माल्य कशाला म्हणतात, तर पवित्र गोष्ट असते त्याला निर्माल्य म्हणतात। पावित्र्य कधी लाभतं, जेव्हा आपण ईश्वरापर्यंत जातो। जी काही चांगली कृत्य आहेत ती ईश्वराने घडवून आणली असं आपण मानतो, आणि वाईट कृत्य घडलेली ही विसरून जातो। निर्माल्य आपण पाण्यात वाहून देतो आणि वाईट गोष्टी सोडून देतो। तशा प्रकारे पानांचा पाचोळा होतो, ती आपण ज्याला म्हणतो दुर्लक्षित करतो, आणि कळ्यांचं निर्माल्य करतो, म्हणजे कळ्या अर्थात चांगली कर्म ईश्वर अर्पण करतो, असा ह्या कवितेचा अर्थ आहे असं मला वाटतं। जसं मी माझ्या थंबनेलमध्ये लिहिलं आहे, कवितेच्या
कवितांच्या प्रेमापोटी आणि कविता समजून घेण्यासाठी केलेला हा उपक्रम आहे. या उपक्रमाची प्रेरणा मला वैभव जोशी, कवी आहेत ते मोठे वैभव जोशी आणि आपल्याला